नवी मुंबईतील एपीएमसी बाजार हा आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखले जाते। या ठिकाणी दिवसाला करोडो रुपयांची उलाढाल होते। दिवसभरात लाखो शेतकरी, व्यापारी, ग्राहक आणि इतर नागरिक येत असताना मात्र या ठिकाणी त्यांना सेवा देणाऱ्या सगळ्याच यंत्रणा बंद असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। या ठिकाणचे शौचालय इतके भयभय अवस्थेत आहेत की या ठिकाणी जाऊ शकत नाही। अत्यंत घाणेरडी आणि मोडकळीस आलेल्या शौचालयाची सुधारणा करायला एपीएमसी प्रशासनाला वेळ नाही। एका बाजूला करोडो रुपयांचे शौचालय घोटाळे झाले म्हणून अनेक संचालकांना अटक झाली, तर काहींनी अटकपूर्व जामीन घेतला। जर घोटाळे करून एपीएमसी बाजारातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा दुरुपयोग होत आहे, मग कर भरणाऱ्या इथल्या नागरिकांना सोय का नाही असा प्रश्न येथे येणारा सर्वसामान्य नागरिक विचारत आहे। पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने प्रशासक निद्रिस्त न राहता नागरिकांच्या सेवेकडे लक्ष देऊन शौचालयाची सुधारणा करावी ही मागणी करत आहेत।